श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यात घराच्या भरभराटीसाठी व प्रगतीसाठी हे 5 प्रभावशाली उपाय. आपल्या पतीची व घराची प्रगती होण्यासाठी, त्यांना नोकरीत बढती मिळण्यासाठी, त्यांचे भाग्य जर त्यांना साथ देत नसेल, तर नशिबाची साथ मिळत नसेल, तर मार्गशीर्ष महिन्यात हे 5 कामे आवश्यक करा. त्यांच्या कामाला यश नक्की लाभेल. तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल. तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल. तुमच्या परिवारावरती कोणतेही संकट येणार नाही. वास्तुशास्त्रानुसार असे उपाय केल्याने आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. आपल्याजवळ लक्ष्मी स्थिर राहत नाही कारण किंवा पर्स रिकामी राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात. पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू, त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळावे. जसे पावती, बिले अशा अनावश्यक वस्तू पाकिटात ठेवू नये. 1. संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 वाती ठेवा. 2 वातींचे 1 वात करून हा दिवा लावण्याचा एक नियम आहे. तर तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता. यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते. पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो. पैशाचा ओघ वाढतो. असे केल्याने देवदेवतांसह पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात व सुख समृद्धी येते. नंबर 2. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्याच्यात काळे तीळ मिसळा. सकाळी याच पाण्याने स्नान करावे. स्नानानंतर एका पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करावे. शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करा. हा उपाय 5 सोमवार करावा. त्यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी मिळते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी आवश्यक लिहा. नंबर 3. मार्गशीर्ष महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल. करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील. त्याचबरोबर मंदिरात भस्म देखील दान करावे. बांबूच्या पात्रात भस्मदान केल्याने जीवनात अपार यश मिळते. नंबर 4. मार्गशीर्ष महिन्यात पती-पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये. लक्षात ठेवा, संध्याकाळी लक्ष्मीनारायणासमोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला. यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीसोबत धन आणि धान्यही भरपूर होईल. नंबर 5. मार्गशीर्ष महिन्यात हा उपाय करताना फक्त तुम्हाला एका पूजेची सुपारी लागणार आहे. तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी. घरी असलेले पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये. ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी, सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरामध्ये ठेवा. देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून तिची पूजा करावी. अगरबत्ती, दिवा ओवाळावा. त्यानंतर सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तुम्हाला हा मंत्र 21 वेळा बोलायचा आहे. मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आणि त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे. ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी लावायची आहे. ती तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला बांधायची आहे. पण ती सुपारी घराच्या आतून, बाहेरून नाही, आतून बांधायची. म्हणजे बाहेर कोणालाही दिसणार नाही. आतून तुम्ही एखादा खिळा लावून ती सुपारी बांधायची आहे. त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आणि आर्थिक स्थिती बळकट होईल. घरात सुख, समृद्धी, शांती नांदेल व हा उपाय महिलांनी आवश्यक करावा. नंबर 6. मार्गशीर्ष महिन्यात घरात नवग्रह शांती करा. जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा. याने तुमच्या कुंडलीतले
सगळे ग्रह शुभ होतील, मग त्यांचे शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील. नंबर 7, मार्गशीर्ष महिन्यात मोती शंख घरी आणावा. हा शंख गुरुवारी किंवा शुक्रवारी घरी आणणे अधिक फायदेशीर होईल. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला आणि शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. मोती शंख घरी आणल्यानंतर त्याला दूध आणि गंगाजलामध्ये ठेवा. संध्याकाळी आरती करून श्री विष्णू आणि लक्ष्मीचे ध्यान करावे. तसेच या शंखात अक्षता भरून मंदिरात लाल कपड्यावर ठेवावे. जर तुमच्याकडे अखंड तांदूळ नसतील तर त्याऐवजी तुम्ही हळदीच्या गुंठ्याभोवती धागा गुंडाळून मोत्याच्या शंखामध्ये ठेवा. नंतर हा शंख मंदिरात स्थापित करा. यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारेल. जर तुम्ही अतिरिक्त कर्जात अडकले असाल किंवा घरात सतत आर्थिक संकटे येत असतील, गरिबीचा सामना करावा लागत असेल, तर या सर्व गोष्टींमधून तुमची सुटका होईल. हळूहळू तुमच्या संपत्तीत वाढ होईल. तसेच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा. नोकरी व्यवसायात अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्या. उदाहरणार्थ खाद्यपदार्थ, फळे, वस्तू, पितळाच्या वस्तू. नंबर 9, मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला घरी कोणतीही सुवासिनी स्त्री आली, कधीही आली, तरी तिला रिकामे हाताने कधीही पाठवू नका. तिचा मानपान करा, तिला चहापाणी विचारा, आनंदपूर्वक तिचे समाधान करा. नंबर 10, मार्गशीर्ष महिन्यात माँ अन्नपूर्णा लोकांना संपत्ती, आरोग्य, पोषण आणि अन्न देते. मार्गशीर्ष महिन्यात या शुभ दिवशी लोक करत असलेले दुसरे आवश्यक कार्य म्हणजे त्यांच्या स्टोला प्रार्थना करणे, ज्यावर आपण अन्नपूर्णा देवीकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज अन्न शिजवतो. तसेच पौर्णिमेच्या शुभ दिवशी देवी पार्वती पृथ्वीवर अवतरली आणि सर्वांना पोषण आणि अन्न दिले. मार्गशीर्ष महिन्यात अन्नपूर्णा मातेची पूजा करावी. अन्नपूर्णा स्तोत्राचा पाठ करावा. अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वयंपाकघरात उत्तर-पूर्व दिशेला ठेवावी. मार्गशीर्ष महिन्यात अन्नपूर्णा मातेच्या तस्वीराला धूप-दीप दाखवावा आणि भोग अर्पित करावा. भोग म्हणून अन्नपूर्णा मातेला अन्न अर्पित करावे. मंदिरातील विधींमध्ये अन्नपूर्णा देवीला तांदूळ, धान्य आणि मिठाई अर्पण करावी. मार्गशीर्ष महिन्यात भक्त विशेष प्रार्थनेत सहभागी होतात आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मंत्रांचा उच्चार करतात. अन्नपूर्णा मातेला अन्नदेवी म्हणून ओळखले जाते. मान्यता आहे की अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असलेल्या घरांमध्ये अन्न, धन कधीच कमी होत नाही. नंबर 11, ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही. बेडखाली झाडू ठेवू नका. बेडरूममध्ये झाडू ठेवल्यास पती-पत्नीमध्ये सतत भांडणे व वाद होत राहतात. त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराच्या चारही कोपरे स्वच्छ असावेत. विशेषतः ईशान्य आणि बाह्य हे कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावे. करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही, म्हणून दिशा रिकामी ठेवू नका. घरामध्ये काळा, जांभळा आणि वायलेट रंग वापरू नका. बेडशीट, पडदे, भिंतीचा रंग असला तरी वापरू नका. घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात. या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका. घराच्या फरशीवर, छतावर, भिंतीवर, छताला तडे पडू देऊ नका. असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या. घरात भेगा पडणे अशुभच मानले जाते. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.